श्री वेताळ कोपर आणि त्यांच्या विपक्षामध्ये हर्षिता स्पोर्ट्स यंबूर यानंतरचा सामना. पंढरीनाथ स्मृती वेताळ श्री वेताळ कोपर आणि त्यानंतर हर्षिता स्पोर्ट्स यंबूर. आणि टीमचं पूर्ण नाव घेणं देखील तितकंच गरजेचं असतं, कारण काही टीम्स कोणाच्या तरी स्मरणार्थ एंट्री करत असतात तर कोणाला स्पॉन्सर मिळत असतात आणि त्यामुळे त्यांचं नाव येणं देखील तितकंच गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देवराज आणि विश्वास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या क्रमांकाचा षटक गणेश यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. मॅचकडे आपण वळतोय. ते पहिला सामना आपण दुसऱ्या फेरीतील पाहतोय. एक बाजूने आहे टीम भादाणे बॅटिंग करताना, तर दुसऱ्या बाजूने टीम वडूनवगर. दोन्ही संघ नामवंत आहेत, बलाढ्य आहेत आणि या दोन बलाढ्य संघांमधली लढत आता आपल्या भेटीला आली आहे. स्पर्धेचा आज खऱ्या अर्थानं दुसरा दिवस. उद्या ठीक 9:30 वाजता आपल्याला पहिला सामना ओम साई असोसिएशनचा पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये 10 संघ. खऱ्या अर्थानं उद्या कुंदेस्पोर्ट कुंदे संघ देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल या क्रीडा नगरीमध्ये. पहिला बॉल मार्गस्थ होतोय. राऊंड द विकेटने पहिला बॉल. इथे मात्र पहा वेग पाहायला मिळाला, गती होती परंतु गतीवरती नियंत्रण ठेवता आलेलं नाही आहे. अतिरिक्त धाव देऊन जाईल. पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन होत असताना वाईट स्वरूपामध्ये हा बॉल हाताळला गेला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्रा रनने टीमचं अकाउंट ओपन झालं 1 या अंकावरती. 2 ओव्हरचे मॅच आणि त्यानंतर पाहायचं किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल, कारण 2 ओव्हरच्या मॅचमध्ये म्हटलं तर लकी ड्रॉ मॅच, त्याकरिता आपणच जबाबदार असतो, कारण आपण थोडासा उशिरा येतो आणि त्यामुळे हा फटका आपल्या टीमला मिळत असतो. त्यात आयोजकांची काही चुकी नसते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. ओहो काय क्लासिकल स्ट्रोक, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावासाठी येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. पहा काय स्ट्रोक खेळला गेला, अगदी गुडघे खेळपट्टीला टेकवले गेले आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त समाचार घेतला गणेशचा. धावसंख्या 7 वरती. चांगली सुरुवात करत असताना बॅट्समन देवराज. गोलंदाज सज्ज. षटकातला पुढचा बॉल घेऊन राईट टर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ होईल. यावेळेला वेग पाहायला मिळाला आणि वेगावरती नियंत्रण ठेवलं. चांगला टप्पा आणि त्या टप्प्याला खऱ्या अर्थानं फलंदाज बीट झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या 7 वरती असताना चेंडू क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचं मानस स्वीकारलं. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल गणेशचा. पुन्हा एकदा बिगिट केले, अतिरिक्त उंची गाठले, परंतु पहा बॅड लक डेड बॉल दिला जाईल. स्पर्धेचा नियम आहे. विद्युत लाईन इथून गेली आणि त्याला जर चेंडूने स्पर्श केला तर तो बॉल डेट देण्यात येईल. धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सन्मान चिन्ह त्याच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले. कैलासवासी सावित्रीबाई शिवराम भोईर आणि कैलासवासी किरण तुपे यांच्या स्मरणार्थ दिनेशदादा भोईर यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह आपण पाहतोय. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, थेट एष्टांवरून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. खूप मोठ्या प्रमाणामध्ये फलंदाज शफल झाले होते. 3 स्टंप सोडले होते आणि फाईन लेगला क्लिअर करायचं होतं. डॉट बॉलने केली आहे सांगता. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिर होते 7 धावा. पहा पहिल्या बॉलवरती एकंदरीत 7 धावा होत्या. त्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट आलेत. कमबॅक करत असताना गोलंदाज गणेश. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका आहे. अतिरिक्त उंची तर गाठली परंतु लांबी गाठले का तर निश्चितपणाने गाठलेली नाही आहे. क्षेत्ररक्षकाने तिथे त्याचे प्रयत्न दाखवले. चेंडू आतमध्ये ढकलला आणि त्यानंतर ही सिंगल कंप्लीट केली आहे.
सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 ही पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती अटॅक करावा लागतोय कारण 2 ओव्हरची अवघ्या ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचे योगदान या स्पर्धेसाठी लाख मोलाचं आहे. कोणी इंटरनेट सेवा उपलब्ध केली, कोणी मेडिकल उपलब्ध करून दिला, तर कोणी पाण्याची व्यवस्था केली, कोणी सन्मान चिन्ह या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केले, कोणी ट्रॉफीज केल्या, तर कोणी चेंडूची व्यवस्था केली, कोणी थंडा, तर कोणी केक पेस्ट्री, तर कोणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने या स्पर्धेला मदत केली आहे. ज्यांनी आर्थिक मदत केली त्यांना देखील आम्ही मनापासून धन्यवाद देतो. या सर्वांचं मोलाचं सहकार्य होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही स्पर्धा भरवू शकलो आणि एक लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. परंतु या स्पर्धेचं सर्वात जास्त क्रेडिट कोणाला जाईल तर दिनेशदादा भोईर यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून इतरांनी केलेलं सहकार्य ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला सरळ बॅटने पंचाचा नोचा इशारा आलाय. लॉंग ऑनकडे बॉल अलॉंग दी कार्पेटच्या सहाय्यानं 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 11 धावा धावफलकावरती. येणारा बॉल हा फ्रीटचा असेल. फलंदाजासाठी आता सुवर्ण संधी निर्माण आहे. विश्वास आहे स्ट्रायकर एंडवरती. विश्वास यांच्यासाठी आता संधी निर्माण झाली आहे मोठ्या फटका खेळण्याची. यावेळेला बॅटची इनसाइड एज अतलीकडे घेतले. चेंडू फाईन लेगकडे ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. चेंडूची फेक ही होते तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. फुलर लेनचा बॉल होता. बॅटची अतली कडा लागली इनसाइड एज आणि त्याचनंतर 2 धावा मिळतात. या स्पर्धेकरिता खूप सारी मेहनत अनेकांनी घेतली. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर ट्रॉफी आपण पाहतोय. कैलासवासी सीताबाई सोनू थाळके यांच्या स्मरणार्थ भगवान सोनू थाळके याच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी आम्हाला सामनावीराची ट्रॉफी आली. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. ज्यांनी इंटरनेट सेवा आम्हाला उपलब्ध करून दिली मनीष चौधरी यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. प्लॅन्ट पॉइंट चे प्रोप्रायटर्स आहेत. या विभागामध्ये प्लॅन्ट पॉइंट म्हटलं तर अगदी फेमस दर्जाचं इंटरनेट सेवा म्हणून चर्चेत आहे. मनीष चौधरी आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला इंटरनेट सेवा आम्हाला मोफत करून दिली आहे. त्यामुळे त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. त्यानंतर डीजे व्यवस्था म्हटलं तर मनोज डीजेला कोण विसरणार. वाडा तालुका असू द्या, शहापूर तालुका असू द्या, भिवंडी तालुका असू द्या, वसई तालुका असू द्या, चर्चेत राहणारा व्यक्ती म्हणजेच डीजे मनोज. चला टीम मीटिंग घेऊ नका, मॅच सुरू करा. अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या ठिकाणी मनोज डीजे आपल्याला पाहायला मिळत असतात. मोठमोठे इव्हेंट्स असू द्या तिथे देखील मनोज डीजे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो. डीजेचा चांगलं मंडप डेकोरेटर्स देखील आहेत. 2 षटकांचा सामना आहे त्यामुळे अटॅकिंग क्रिकेट हा खेळावा लागेल. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 13 धावा. गणेशच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. षटक क्रमांक दुसरा आणि अंतिम प्रथम इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन देवराज. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला परंतु त्यानंतर त्यांना रोखलं गेलं. शेवटचे 6 बॉल या इनिंग्समध्ये. त्यानंतर आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गुडघे टेकवले होते खेळपट्टीला. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 14 वरती. पहिलाच बॉल डाव्या एसटीच्या बाहेरचा. सातत्याने देवराज त्याच पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि ती त्यांची जमेची बाजू असावी कदाचित. यावेळेला ऑन साइडला डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक बंदिल प्रेक्षक मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. ही चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची आणि इथे फायदा मिळेल तो भादाने टीमला 4 धावांसाठी. साठी आम्ही आमंत्रित करतोय पंढरीनाथ स्मृती श्री वेताळ कोपर आणि हर्षिता स्पोर्ट्स एंबूर दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी त्वरित या. कोपर संघाचा संगणक आणि एंबूर संघाचा संगणक. अठरा धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षकांनी वेट केला आणि त्याचाच फायदा झाला. तो फलंदाज झाला 4 धावांसाठी. इथे प्रयत्न करणं गरजेचं होतं. या मोमेंटवरती
अवघ्या 2 षटकांची मॅच आहे. येथे एक एक धाव रोखणं गरजेचं होतं. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन प्रथम सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडवरती चांगली बॅटिंग देवराज याच्याकडून पाहायला मिळते. आक्रमकता आपल्या हाती घेऊन आक्रमकतेने फलंदाजी केली जाते. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला चांगला बॉल नसणार आहे कारण फलंदाज ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला दूर अंतरावरती ठेवला आणि तिथून हा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 19 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट पाहायला निश्चितपणाने मिळेल. यावेळेला ऑन साईडला चेंडूला वळवलाय. 1 धाव इथे मात्र मिळेल. 1 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 20 धावा. 4 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. त्यानंतर पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत जिथून 2 संघ आपल्याला लढताना पाहायला मिळतील. एक बाजूने कोपर आणि दुसऱ्या बाजूने एंबूर आणि अगदी समोरच्या बाजूने हा टॉस होईल. पुढचा बॉल. या वेळेला आडव्या बॅटने अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरची नजर हटवली गेली. संयम नव्हता या बॉलवरती फलंदाजाचा आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता देखील झाली आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन जाईल फलंदाजासाठी. यावेळेला मात्र बिग हिट केलंय. अतिरिक्त उंची गाठले, लांबी गाठले का पाहावं लागेल तर नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, झेल टिपतायत आणि फलंदाजाला त्या ठिकाणी बाद केलं जात आहेत. पहिला धक्का टीम भादाणे संघाला. गाव एक संघ त्यांची न्यारीच हाय पावर, त्यांची न्यारीच हाय पावर. अरे कुंदे स्पोर्ट कुंदे KSK आमचा आहे हो एक नंबर. कुंदे स्पोर्ट कुंदे KSK आमचा आहे हो एक नंबर. संघ हा एक नंबर हो आमचा. राकेश बॅटिंगसाठी सज्ज असेल. खेळपट्टीवरती नुकतेच बॅटिंगसाठी सज्ज झालेत. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला 4. 20 धावा धावफलकावरती आहेत. भादाणे टीम बॅटिंग करताना आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये थोडंसं काय होईना परंतु स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. या षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलवरती चौकार आला, परंतु प्रथमचं कौतुक करावं लागेल. कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव न घेता एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू. इकडे मात्र पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते. मिड ऑफला हा झेल टिपलाय आणि किन एक धक्का टीम भादाणे टीमला. फलंदाज इथून मात्र माघारी परत येईल मिस्टर राकेश. लाखात एक KSKच आयोजन आलगा. आता आवाज घुमणार एकच कुंदे स्फोट कुंदे हाच. 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 आता आवाज. खूप चांगलं गीत तुमच्या समोर साकारलं गेलं. दरवर्षी कुंदे स्पोर्ट कुंदे संघाच्या माध्यमातून गावामध्ये सत्यनारायणाची पूजा घातली जाते आणि त्या ठिकाणी भजनांचा देखील कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि गतवर्षी देखील ही सत्यनारायणाची पूजा त्यांनी संपन्न केली होती आणि त्या ठिकाणी हे गीत सादर केलं गेलं होतं आणि ते आज हे गीत या स्पर्धेनिमित्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. त्यामुळे DJ मनोज यांना देखील आपण धन्यवाद देऊयात आणि जाऊयात मॅचकडे जिथून पहिल्या डावाची समाप्ती झाली. 21 धावा धावफलकावरती आणि 20 धावा धावफलकावरती 21 धावांचं आव्हान असेल विजयासाठी टीम वडू नवघर संघाला. तर टॉससाठी पंढरीनाथ स्मृती, श्री वेताळ कोपर आणि जय हर्षिता स्पोर्ट्स एंबूर. आणि या सामन्याचा टॉस करण्याकरिता मी आमंत्रित करेन सन्माननीय नारायणजी आगिवले, गरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, त्यांच्या शुभास्ते हा टॉस होईल. आणि त्याचबरोबर मी दिगंबर पाटील यांना देखील विनंती करेन आपण समवेत त्यांच्या जॉईंट व्हायचं आहे. तुमची देखील खूप सारी मेहनत आहे या स्पर्धेला. आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत.
नारायणचे अगिवले आहेत, बाळा तरे आहेत, दिनेशदादा भोईर आहेत आणि त्यानंतर किरण थाळके यांना कोण विसरेल, एक लेजंड क्रिकेटर कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचे हे देखील उपस्थित आहेत. आणि त्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. एंबूर बनाम कोपर या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्या भेटीला येत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या व्यक्तींचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याच शुभ हस्ते हा टॉस आपण करत आहोत. एक बाजूने आहेत नारायणजी अगिवले, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दिनेशदादा भोईर, त्यानंतर बाळा तरे हे मान्यवर आपण त्या टॉस बॉक्समध्ये पाहतोय. पंढरीनाथ स्मृतिश्री वेताळ कोपर 2 हात करण्यासाठी सज्ज असेल हर्षिता स्पोर्ट्स एंबूर. खूप चांगला प्रवास दोन्ही टीमचा पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलात. आता हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे जितका त्यांना पहिल्या फेरीसाठी होता, कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असताना प्रत्येक सामना हा तुम्हाला महत्त्वाचा असतो. त्यामुळे आता बाजी कोण मारणार, त्या बाजी मारण्या अगोदर या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एंबूर टीम ऑन द टॉस. लगेचच निर्णय कळवा. गोलंदाजी. धन्यवाद. टीम एंबूर ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. पहिल्या डावाचा खेळ संपला. उत्तरार्ध आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना टीम वडूनवगर संघाकडून 12 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता विजयासाठी वडूनवगर संघाला. सुरुवात दमदार होती टीम भादाणी संघाची. सन्माननीय पुंडलिकजी थाळके साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपणास आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 10.10च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे दुसऱ्या डावामध्ये टीम वडूनवगर संघाला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 53 चौकार आणि 36 षटकार कालच्या दिवसापासून या मैदानामध्ये आपण पाहिले. चांगले अपडेट SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. शंकरजी गुळवी मॅन फ्रॉम निंबवली, खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत असतं. स्ट्रायकर एंडवरती आदेश. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर फलंदाज दिनेश ही जोडी. तर पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शिवमला आणले गेले. 12 बॉल 21ची गरज. 2 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा बॉल इथे मार्गस्थ होईल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल फुल्लर लेनचा बॉल, यॉर्कर पद्धतीचा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. ज्यावेळेला तुम्ही यॉर्कर लेंथचे बॉल हाताळता त्यावेळेला गती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच गतीचा योग्य वापर या ठिकाणी या गोलंदाजाने केला. कोणत्या प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळालं नाही आहे. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवलं. पहिला बॉल डॉट आलाय. आत्मविश्वास उंचावत असताना गोलंदाज शिवमचा. यावेळेला मात्र पायचित पंचाने घोषित केलाय अगदी स्टंपच्या मधोमध आणि तिथून लेग बिफोर स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय की काय निश्चितपणाने 2 पंच चर्चा करतील. त्यानंतर योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला 2 पंचांनी डिसिजन घेऊन योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. बॅटची लिडिंग एज असावी आणि त्याच कारणास्तव नॉट आउटचा इशारा आलाय. चला विनंती आहे मॅच सुरू करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. टीम भादाणे संघ चला मॅच सुरू करा. आयोजकांची सूचना आहे अंपायर डिसिजन लास्ट.
चला मॅच सुरू करायची आहे. पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव टाकू नका टीम भादाने, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला फील्ड रचना लावून घ्या भादाने टीम. चला मॅच सुरू करा. एक धाव इथे मात्र घेतली गेली या बॉलवरती. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. कोणत्या प्रकारचा इथे आयोजकांनी देखील आम्हाला सूचना केली आहे. चला मॅच सुरू करायची आहे. इथून डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतील पायचीत स्वरूपामध्ये. आणि त्याचनंतर आपण पाहतोय पहिला धक्का टीम वडूनगर संघाला. आदेश बाद होत आहेत. 21 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी शिवमकडून पाहिली आहे. पहिला बॉल डॉट आणि त्याचनंतर विकेट देखील आली आहे. तर सर्व संघांना एक सूचना आहे, ज्या स्पर्धा या आमच्या विभागामध्ये होतात ह्या ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या आहेत आणि कुठल्याही टीमने या 20 गावामध्ये जर मैदान सोडलं तर त्या 20 गावामध्ये पुन्हा तुम्हाला प्रवेश नाही. ही ओमसाई असोसिएशनची स्पर्धा आहे आणि त्यानुसार ही स्पर्धा होते. या सूचना तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या. पण गाव कोणताही असू द्या, टीम कोणतीही असू द्या, जर त्या संघाने मैदान सोडलं तर त्या 20 गावांमध्ये या परिसरामध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. प्रति षटकाराकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र लाऊड अपील केली होती. चेंडू पॉईंट रिझनमध्ये निघून गेला आणि त्यानंतर एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावीने टीमचा श्री गणेश झालाय. धावसंख्या 1 या अंकावरती. पुढची स्पर्धा निश्चित ओमसाई क्रिकेट असोसिएशनची आपल्याला जय हनुमान महिंदे संघाची पाहायला मिळेल आणि त्यानंतर
आपल्याला बाबा स्पोर्ट्स केळी संघाची देखील स्पर्धा लवकरच भेटीला येईल. अनेक स्पर्धा आहेत आणि निश्चितपणाने आपण चांगला खेळ दाखवावा ही आमची देखील अपेक्षा आहे. सन्माननीय सुयोग काबूकर यांनी जर षटकार लगावला तर प्रति षटकाराला दिनेश दादा भोईर आणि त्यानंतर तुळशीराम म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुयोगसाठी सुवर्ण संधी आहे. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 1 धाव. 21 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना टीम वडूनवगर. स्ट्रायकर एंड वरती आता बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. दिनेश ऑफस्टम्पच्या बाहेर वेग रफ्तार पाहायला मिळाला. गती अधिक होती आणि फलंदाज गतीला बीट झाला. ऑफस्टम्पच्या बाहेर बॅटरपासून दूर अंतरावर ठेवला, अचूकता ठेवली आणि तिथे फलंदाज बीट होतोय. प्रत्येक डॉट बॉल टीम वडूनवगर संघाला थोडासा का होईना परंतु दबाव निर्माण करणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक विसेप मध्ये आहेत. जी फलंदाजांसाठी सेफ जागा संबोधली जाते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 2 अंकावरती. सुयोग पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असतील. त्यांच्याकरिता षटकारासाठी प्रत्येकी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तुळशीरामचे म्हात्रे दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून कुंदे गावचे भासे आहेत आणि त्यांच्याकरिता हे कॅश प्राइज या ठिकाणी ठेवलंय. त्याचा दावेदार होतील का? 2 धावा धावफलकावरती चेंडू क्रमांक 5चा खेळ संपन्न झाला. अंतिम बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेला मात्र पाहिलं तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न अधिक गती प्राप्त डॉट बॉलने केली. एक सिंगलने इथे मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 3 धावा 1 गडी बाद 3 अशी स्थिती. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम वडूनवगर संघाची येणारे 6 बॉल आणि धावा हव्यात त्या 18. या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर पुढील स्पर्धा मकर संक्रांत निमित्त आयोजित केली गेली आहे. आई गावदेवी एंबूर पुरस्कृत मकर संक्रांत निमित्त क्रिकेटचा महासंग्राम स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 33,333. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 22,222 आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 11,111 रुपये आणि तारीख असणारे 17/1/2025 ते 19/1/2025. आणि संपर्क जर करायचा असेल तर मयूर पाटील यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे आणि मोबाईल क्रमांक देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 7276832325 हा मोबाईल क्रमांक आहे त्यांचा. आपल्याला कोणाला एंट्री करायची असेल तर मयूर पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. सहा बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. अनेक स्पर्धा या विभागामध्ये होत असतात. अनेक नामवंत संघ सहभाग घेत असतात आणि विनंती आहे जर तुम्हाला एक चांगला क्रिकेट एक चांगल्या व्यासपीठावरती जायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे संयम शिस्तप्रियता असणं खूप गरजेचं आहे. आज ISPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धा होतात आणि अनेक ग्रामीण भागातनं खेळाडू तिथपर्यंत पोहोचलेत आणि तिथपर्यंत तुम्हाला ते ध्येय गाठायचं असेल तर तुमच्याकडे नम्रता असणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज पहिला बॉल घेऊन. यावेळेला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केला. फटका दबदार आहे आणि त्याला देखील हुलकावणी देईल. मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. चौकारानं टीमची धावसंख्या 7 या अंकावरती. या चौकारानं आता विजयाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या टीम वडूनवगर संघासाठी. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये दिनेश आहेत, सुयोग आहेत. सुयोग यांच्या बॅटमधून हा दमदार चौकार आपण पाहिलात. या अगोदर पहिल्या डावामध्ये देखील वडूनवगर संघाच्या क्षेत्ररक्षकाने हीच चुकी केली होती आणि आता टीम भादाने संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून ही चुकी पाहायला मिळाली आहे. 5 बॉल शिल्लक आहेत मॅचमध्ये आणि 14 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. षटकातला पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅट्समन पाहायला मिळेल. सुयोग चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न झेल टिपला गेलाय. सुयोगला त्या ठिकाणी बाद व्हावं लागेल. दुसरा धक्का टीम वडूनवगर संघाला. पहा जगदीश सुतार यांनी प्राइज लावला आणि सुयोग इथे बाद झाला.
धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 7 अंकावरती अजून देखील मॅच संपलेली नाहीये. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची आवश्यकता आहे आणि अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत दाखल झालाय. 4 बॉल 14 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर निश्चित कमबॅक करू शकतील टीम वडूनवगर संघ. डॉट बॉल आला तर टीम भादाणे संघ आगेकूच करेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. पहिली धाव अगदी वेगात आली. दुसऱ्या धावेसाठी मात्र कॉल दिलाय. दुसरी धाव कंप्लीट होईल का? यस, जरूर झाली आहे. 2 धावा इथे मात्र पूर्ण झाली आहेत आणि इथे मात्र फलंदाजाने चुकी केली आहे. धावची स्वरूपामध्ये त्याला बाद व्हावं लागेल. धक्का क्रमांक 3 टीम वडूनवगर संघाला. आता या मॅच मध्ये उरलेत 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. तीन बॉल आणि 12 धावांची आवश्यकता असेल इथून मॅच जिंकण्याकरिता. उद्या निश्चितपणाने अगदी ठीक 9:30 वाजता पहिला बॉल इथे पडला जाईल यात शंका नाही. ओम साई क्रिकेट असोसिएशनची उद्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. दिव्यांशी सुनील थाळके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल मात्र मिळेल. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 11 धावांची गरज. यानंतर आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल. एंबूर पणाम कोपर या 2 संघादरम्यान. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला चांगला बॉल नाहीये. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. मॅच संपलेली नाहीये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके आले तर टीम वडूनवगर संघ मॅच मध्ये येईल, अर्थात विजय होईल. आणि एखादा डॉट बॉल आला तर टीम भादाणे संघ या सामन्यावरती आपली पकड निर्माण करणार आहे. त्यामुळे एक बॉल हा खूप महत्वाचा असेल. या बॉलवरती या मॅचची दारोमदार पाहायला मिळेल. हा बॉल तितकाच महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तर इथे धावा किती मिळतील तर अवघ्या 2 धावा घेण्याचा प्रयत्न. एकाच रुळावरती 2 गाड्या आणि सिंगल. जवळजवळ या सामन्यावरती पकड निर्माण केली टीम भादाणे संघाने. अवघ्या 21 धावांपासून कुठेतरी रोख लावली गेली वडूनवगर संघाला. त्याचं एकमेव कारण षटक क्रमांक 1 शिवमने जे हाताळलं ते टर्निंग पॉइंट ठरलं भादाणे टीमसाठी. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट्स घेतला आणि तिथे खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी मिळाली. शेवटचा बॉल या मॅच मधला शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेटने राऊंड द विकेट ओव्हर द विकेटने मात्र हा बॉल डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेला आणि इथून सामना विजयी होतोय. टीम भादाणे येथे विजय होतोय आणि हार्ड लक टीम वडूनवगर. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. ही स्पर्धा मानाची सन्मानाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर इथे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना नावावरती जाईल. अर्थातच भादाणे टीम इथे मात्र विजय होतोय.